पण मला असं वाटतं की सांबार वडी दिसते इथे की काय आता कढी सोबत पण मिळते. कढ़ी सोबत आणि तर्री के साथ भी मिलेगा ना, मिक्स करके मिलेगा. तर नागपुरात एक एक गोष्ट नक्की आहे, जसं आता आपण जेव्हा गुजरातला जातो किंवा कुठे जातो तर त्याच्यावर चीज मेयो टाकत असतात. नागपूरला प्रत्येक गोष्टीवर तर्री टाकणार. तर्री असण्याचं कारण काय? तर वन ऑफ द रिझन्स इज सायंटिफिक रिझन्स इज की नागपूर इज अ प्लेस जिकडे गरमी खूप असते, उष्ण क्लायमेट. दॅट इज वाय गरम तिखट का खातात, सो दॅट घाम आल्यावर घाम इज अ मेकॅनिझम की तुमची बॉडी कूल डाऊन होते. आणि याच्यामध्ये काय आत आता हे कोथिंबीर आहे का सारण हा. जे आहे ते कोथिंबीर आणि हे दिसतंय मटार आहे. मटार, कोथिंबीर आणि बेसन जरासं. ओके. आणि वरचं ते सामोसा सारखंच त्याचं हे करेक्ट. तर आवरण. ही जी तुला तरी जी मिळाली आहे चण्याची, हम्म. ती चना तर्री आहे आणि ही कढी आहे साधी आपली. मला असं वाटतं की आलोच नागपूरला तर सुरुवात तर्रीपासूनच करायला पाहिजे. बिलकुल. पाणी पाहिजे का? ऍक्च्युली ना खाताना खूप छान वाटतंय. गिळल्यावर जाणवतंय ते असं असं जाताना असं जाणवतंय मला. आफ्टर टेस्ट. चविष्ट खूप आहे आणि हे खूप खुसखुशीत आहे. म्हणजे सांबारवडी प्रकार मी खाल्ला होता संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. छोटीशी होती एवढीशी, पण ही जी आहे ना ही प्रॉपर मोठी आहे. नागपूरमध्ये आल्याला बोहनीच तर्री आणि सांबारवडीनी झालेली आहे. सात्विक लोकांसाठी कढी सांबारवडी आहे. ज्यांना असं खायचंय त्यांना